तर चला मग आज थोडीफार शॉपिंग करायला मी चालले आहे तुळशीबागेमध्ये. श्रेयांश उठायच्या आधी आम्हाला तिघांना परत यायचं होतं. दुपारची वेळ होती आणि फारशी अशी तुळशीबागेत गर्दी नव्हती आणि आमच्या मॅडम पण झोपल्या होत्या, म्हणून पहिला आधी मुलचंदमध्ये मी गेले. तिथे मला साड्या बघायच्या होत्या. म्हटलं ही उठायच्या आधी आपण पटपट आधी साडीची शॉपिंग करावी. तिथे एवढ्या साऱ्या साड्यांचं कलेक्शन होतं, पण आमचं दाखवणारे दादा इतकं स्लो सगळं दाखवत होतं की तोपर्यंत आमच्या मॅडम उठल्या. आता वेळ न घालता मी पटकन एखादी साडी सिलेक्ट केली आणि बाहेर आलो, कारण की तिथे पण गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. शिवाज्ञाला भूक लागली होती म्हणून तिला आधी भरवलं. त्याच्यानंतर आम्ही तुळशीबागेत गेलो. पावसाळा कमी आणि उन्हाळ्याचेच दिवस जास्त वाटत होते. एकदा का तुळशीबागेमध्ये गेले की वेळ कुठल्या कुठे जातो काहीच कळत नाही. हे घेऊ का ते घेऊ असं होतं. रक्षाबंधन जवळ आलं होतं म्हणून राख्यासुद्धा मार्केटमध्ये आल्या होत्या. भरपूर काही घ्यायचं होतं, पण तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे, म्हणून जे महत्त्वाचं आहे ते आधी घेतलं. आम्हाला मुलांसाठी थोडा थर्मास हवा होता, पण पाहिजे तसा थर्मास मिळाला नाही, म्हणून थोडंफार किचनमध्ये जे लागणारे सामान आहे ते घेतलं. भांड्यांच्या दुकानातून बाहेर पडलो आणि खूप भूक लागली होती. म्हटलं आधी पोटोबा करून घेऊया. जाता जाता मी तुळशीबागेतल्या गणपतीचं दर्शन घेतलं. एवढा मोठा बाप्पा म्हणून शिवाज्ञा बघतच राहिली होती. खाऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट आईस्क्रीम खायला गेलो. दूध पी म्हणून हिला फोर्स करावा लागतो, पण आईस्क्रीम खा म्हणून हिला सांगण्याची गरज वाटली नाही. स्वतः घेऊन खात होती. त्याच्यानंतर घरी आलो. हिला झोपवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही झोपली नाही. तुळशीबागेत फिरता ही एक गोष्ट मला खूप छान मिळाली. हे फ्रीज मॅग्नेट आहे. हे कितीला मिळाली हे मी तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये सांगेन. आज नक्की काय काय खरेदी केली हे सगळं बघून झाल्यानंतर संध्याकाळी दोघांना घेऊन गार्डनमध्ये गेलो आणि असा आमचा आजचा दिवस संपला. चलो तर फिर बाय.